नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवनकर, सहाय्यक शिक्षक. मित्र हो, महाराष्ट्रात नुकतंच वरिष्ठ व निवड श्रेणीचं प्रशिक्षण MSCERT मार्फत 94,541 शिक्षकांचं पूर्ण झालं. आता त्या प्रशिक्षणानंतर त्या प्रमाणपत्राचं काय करायचं? आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी केव्हापासून लागू होईल, निवड श्रेणी केव्हापासून लागू होईल, कुणाला पात्र होईल, कोण अपात्र होईल, काय दस्तऐवज लावायचे, असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातून मला बऱ्याच शिक्षकांनी फोन करून विचारले. त्यामुळे मी शिक्षकांच्या आग्रहासाठी वरिष्ठ निवड श्रेणीच्या बद्दल असलेले संभ्रम दूर करण्यासाठी व फक्त माझ्या शिक्षक बांधवांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी काय असते याची इत्थंभूत माहिती मिळावी, त्यांची कोणीही दिशाभूल करू नये, त्यांना त्यांचा हक्क मिळावा, म्हणून मी वरिष्ठ निवड श्रेणीचा व्हिडिओ आज आपल्याकडे सादर करतो आहे. माझ्याकडनं जर काही चुका झाल्यास तर त्या आपण दुरुस्त करून घ्याव्या अशी आपणास हात जोडून नम्र विनंती. मित्र हो, अनिल M शिवनकर या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा आणि जोपर्यंत आपण पूर्ण व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत आपल्याला वरिष्ठ आणि निवड श्रेणी समजणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच शिक्षकांनी मला फोन करून विचारलं की या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राचं काय करायचं. सर्वात आधी प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राला लॅमिनेशन करा, त्याच्या 10-15 झेरॉक्स काढा, एक अर्ज लिहा मुख्याध्यापकाच्या नावाने की मला दिनांकाला 12 वर्ष सेवेची पूर्ण झालेली आहे किंवा 24 वर्ष सेवेची पूर्ण झालेली आहेत आणि माझं 12 वर्षाचं किंवा 24 वर्षाचं निवड श्रेणीचं प्रशिक्षण मी यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे, त्याचं प्रमाणपत्र मला प्राप्त झालं आहे. कृपया माझ्या प्रमाणपत्राची नोंद सर्व्हिस बुकमध्ये करण्यात यावी असा विनंती अर्ज मुख्याध्यापकांना सर्व प्रमाणपत्रधारक शिक्षकांनी करायचा आहे. नंबर 1. नंबर 2, त्या अर्जाला प्रशिक्षण प्रमाणपत्राची झेरॉक्स लावायची आहे आणि मुख्याध्यापकाला ओरिजिनल दाखवायचं आहे की जेणेकरून ते शहानिशा करून सर्व्हिस बुकमध्ये एंट्री करतील. म्हणून प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राची रीतसर अर्जानुसार सर्व्हिस बुकमध्ये एंट्री झालीच पाहिजे. त्याच अर्जामध्ये 12 वर्षे पूर्ण किंवा 24 वर्षे पूर्ण झाले असल्यामुळे माझा प्रस्ताव तात्काळ शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर करावा अशी देखील नम्र विनंती त्या मुख्याध्यापकांच्या अर्जामध्ये आपल्या शिक्षक बांधवांना करायची आहे. बऱ्याच शिक्षकांनी मला एक प्रश्न खूप आवर्जून विचारला की आपल्याला निवड श्रेणी किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी केव्हापासून लागू होईल? प्रशिक्षण पूर्ण झालं त्या दिनांकापासून लागू होईल, प्रमाणपत्र ज्या तारखेला मिळालं त्या दिनांकापासून लागू होईल, की ज्या दिवशी आपल्याला 12 वर्ष आणि 24 वर्ष सेवेची पूर्ण झालेली आहे त्या दिनांकापासून आपल्याला वरिष्ठ किंवा निवड श्रेणी लागू होईल. मित्र हो, 20 जुलै 2021चा शासन निर्णय, 20 जुलै 2021च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे. ज्या दिवशी 12 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणीची किंवा 24 वर्ष निवड श्रेणीची पूर्ण होईल म्हणजे पात्र दिनांकापासूनच तुम्हाला त्याचा संपूर्ण लाभ मिळेल. प्रशिक्षण जरी तुमचं 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर झालं असेल, काही चिंता करण्याची गरज नाही. पूर्ण एरियासही तुम्हाला मिळेल. म्हणजे ज्या दिवशी 12 वर्ष झाले आणि ज्या दिवशी 24 वर्ष झाले त्या दिवसापासूनच तुम्हाला वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे लाभ मिळतील. सर्वात पहिला GR वरिष्ठ आणि निवड श्रेणीचा 2 सप्टेंबर 1989 ला आला, जो 4थ्या वेतन आयोगानुसारच आपल्याला महाराष्ट्रामध्ये 4थ्या वेतन आयोगानुसार म्हणजे 1/1/86 पासून वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे लाभ सुरू झाले आणि त्याचा इम्प्लिमेंटेशनचा GR 2 सप्टेंबर 1989 ला आला, जो GR अजूनही स्टँड आहे, अजूनही स्टेबल आहे आणि बेसिक जो GR म्हणतो आपण वरिष्ठ निवड श्रेणीचा तो म्हणजे 2 सप्टेंबर 1989. त्यानंतर 8 डिसेंबर 1995 ला एक शासन निर्णय आला, 16 मार्च 1998 ला शासन निर्णय आला वरिष्ठ निवड श्रेणी संदर्भात, 20 जुलै 2004 ला पुन्हा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा एक शासन निर्णय निर्गमित झाला, 16 नोव्हेंबर 2006 ला वरिष्ठ निवड श्रेणी संदर्भात एक शुद्धीपत्रक निर्गमित झाले, 26 नोव्हेंबर 2006 ला
वरिष्ठ निवड श्रेणी संदर्भात पुन्हा एक नवीन शासन निर्णय निर्गमित झाला. 23/10/2017 पुन्हा एक शासन निर्णय निर्गमित झाला वरिष्ठ आणि निवड श्रेणी संदर्भातच. आणि 23/10/2017 शासन निर्णय काळा कायदा होता. वरिष्ठ निवड श्रेणीपासून लाखो शिक्षकांना वंचित करणारा होता. आपला तो विषय नाही म्हणून त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही. त्यानंतर 21 डिसेंबर 2018 पुन्हा एक शासन निर्णय निर्गमित झाला. 26 ऑगस्ट 2019 पुन्हा एक शासन निर्णय निर्गमित झाला. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी 20 जुलै 2021 शासन निर्णय निर्गमित झाला. म्हणजे 2 सप्टेंबर 1989 पासून त्या GR पासून तर 20 जुलै 2021 शासन निर्णयापर्यंत इतके शासन निर्णय निर्गमित झाले. मग इतके शासन निर्णय असल्यानंतर आपल्यासारख्यांना तर ते डोक्याच्या पलीकडेच जाणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करतो आहे की आपलं ज्ञान वाढायला पाहिजे, आपला हक्क आपल्याला मिळायला पाहिजे. आपल्या हक्कासाठी आपण लढण्यासाठी आपल्याला आधी माहिती असणं आवश्यक आहे. मित्रहो, आत्ताच्या परिस्थितीमध्ये वरिष्ठ निवड श्रेणीच्या लाभाकरिता प्रशिक्षण अनिवार्य आहे. परंतु काही शासन निर्णय निर्गमित झाले. त्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ निवड श्रेणीच्या प्रशिक्षणापासून सूट देण्यात आलेली होती. या संदर्भातला पहिला शासन निर्णय निर्गमित झाला होता 8 डिसेंबर 1995. 1/1/95 ज्यांचे 55 वर्षे पूर्ण झाले होते असे माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षणातून सूट दिली होती. दुसरा प्रशिक्षणाच्या सूटचा GR निर्गमित झाला 16 मार्च 1998. तेव्हा पण ज्या शिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण झालं नाही व ते सेवानिवृत्त होऊन गेले त्यांनाही प्रशिक्षणाच्या अटीतून सूट देण्यात आली, त्यांनाही लाभ मिळाले. त्यानंतर 20 जुलै 2004 पुन्हा एक शासन निर्णय निर्गमित झाला. प्राथमिक शाळेतील जे शिक्षक 55 वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांना प्रशिक्षणाची गरज नाही. पण केव्हा? 1 एप्रिल 2004 ज्यांची 55 वर्षे पूर्ण झालेली आहे त्यांच्यासाठीच होता, आपल्यासाठी नाही. आता तो GR नाही. 55 वर्ष पूर्ण झाले म्हणजे आपल्याला आता प्रशिक्षण करण्याची आवश्यकता नाही. आता हे GR अधिक्रमित झालेले आहे. आज आपल्याला कुठेही असेल, 55 असेल, 56 असेल किंवा 57 वर्षाचा शिक्षक असेल, त्याला प्रशिक्षण कंपल्सरी करावंच लागेल. त्यानंतर ज्या GR बद्दल आपण बोलतोय 20 जुलै 2021 या GR मध्येही 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत, मित्र हो, 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत जे शिक्षक सेवानिवृत्त होऊन गेले, ज्या शिक्षकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली पण ते प्रशिक्षण पूर्ण करू शकले नाही, म्हणून त्यांनाही प्रशिक्षणाच्या अटीतून सूट दिलेली आहे. म्हणून आपल्या शाळेमध्ये असे जर शिक्षक असतील ज्यांना वरिष्ठ व निवड श्रेणी मिळायला पाहिजे होती पण प्रशिक्षण त्यांचं होऊ शकलं नाही, त्यांच्यापैकी काही लोकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन घेतली किंवा ते सेवानिवृत्त झाले, असे जर शिक्षक असेल केव्हापर्यंतचे 31 ऑक्टोबर 2021 पर्यंतचे सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त शिक्षक ज्यांचं प्रशिक्षण झालं नाही पण ते वरिष्ठ निवड श्रेणीसाठी पात्र होते त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. 20 जुलै 2021 GR मध्ये तरतूद दिलेली आहे. म्हणून सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत आणि त्यांना जर निवड श्रेणीचा लाभ हवा असेल किंवा ते पात्र असतील तर त्यांना प्रशिक्षणाची गरज नाही. पण कोणत्या तारखेपर्यंत? 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सेवानिवृत्त झालेले व ज्यांनी प्रशिक्षण केलं नाही त्यांना सूट दिलेली आहे. इतर सर्वांना आपल्याला प्रशिक्षण आवश्यकच आहे. प्राथमिक शाळेमध्ये निवड श्रेणी संदर्भामध्ये एक सूट दिलेली आहे. सुटीबद्दल आधी बोलतोय मी. प्राथमिक शाळेमध्ये ज्या शिक्षकाची वरिष्ठ वेतन श्रेणीतील, शब्द लक्षात ठेवा, ज्या शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणीतील 18 वर्षे पूर्ण झाली असेल. आता वरिष्ठ वेतन श्रेणीतील 18 वर्षे पूर्ण झाली असेल प्राथमिक शिक्षकाची. आता वरिष्ठ वेतन श्रेणी किती वर्षानंतर मिळते? 12 वर्षानंतर. आणि वरिष्ठ वेतन श्रेणीतील 18 वर्ष, 18 आणि 12 30 वर्ष. 30 वर्ष जर एखाद्या प्राथमिक शिक्षकाची सेवा झालेली असेल
तर निवड श्रेणीकरिता ग्रॅज्युएशनची अट नाही. म्हणून ज्या प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींचं महाराष्ट्रातल्या ज्या प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींचं प्राथमिक शाळेमध्ये एकाच वेतन श्रेणीमध्ये 30 वर्ष सेवेची झाली असेल, शासन निर्णयामध्ये शब्द प्रयोग केलेला आहे, वरिष्ठ वेतन श्रेणीतील 18 वर्ष, म्हणजे 12 वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणीतले 18 म्हणजे 30 वर्ष जर कुठल्या प्राथमिक शिक्षकाचे झाले असेल तर त्याला ग्रॅज्युएशन करण्याची आवश्यकता नाही. हे फार महत्वाचं, हे लक्षात ठेवा. यानंतर ज्या माझ्या शिक्षक बांधवांनी, शिक्षक बंधू भगिनींनी कायम विनाअनुदानित शाळेत किंवा विनाअनुदानित शाळेत सेवा दिली असेल, बरेच शिक्षक विनाअनुदानित शाळेमध्ये सर्व्हिसला लागतात आणि त्याच्यानंतर मग ते अनुदानित शाळेमध्ये वगैरे नियुक्त होतात. तर ज्या शिक्षकांनी विनाअनुदानित शाळेमध्येही सेवा केली असेल ती पण सेवा वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरल्या जाते, असं मी नाही म्हणत. 26 नोव्हेंबर 2006 चा शासन निर्णय म्हणतो की ज्या शिक्षकांची विनाअनुदानित शाळेमध्ये जर सेवा झाली असेल, मान्यताप्राप्त विनाअनुदानित शाळेतील शिक्षकाची सेवा ही वरिष्ठ निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी. 26 नोव्हेंबर 2006. परंतु त्याच्या अटी आहे मित्र. ज्या विनाअनुदानित शाळेत तुम्ही काम केलं असेल ती शाळा मान्यताप्राप्त असली पाहिजे. तुम्हाला शिक्षण अधिकाऱ्याच्या मान्यता असली, म्हणजे तुम्हाला अप्रुव्हल असलं पाहिजे विनाअनुदानित शाळेचं. तुमच्या सर्व्हिस बुकमध्ये त्याची नोंद असली पाहिजे. ह्या सर्व अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुमची जेवढी विनाअनुदानित शाळेमध्ये केलेली सेवा आहे ती वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात येईल. आता आपण बघूया महत्वाचं मुद्द्याचं, वरिष्ठ वेतन श्रेणी काय आहे आणि निवड श्रेणी काय. वरिष्ठ वेतन श्रेणी ज्या शिक्षकाची 12 वर्षाची अहर्ताकारी सेवा झालेली आहे एकाच वेतन श्रेणीमध्ये, त्याला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते. ही पहिली अट, म्हणजे 12 वर्षाची अहर्ताकारी सेवा. दुसरी अट, त्यांचं प्रशिक्षण पूर्ण असलं पाहिजे. कशाचं? वरिष्ठ वेतन श्रेणीचं प्रशिक्षण पूर्ण असलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल समाधानकारकरित्या जे गोपनीय अहवाल आहेत ते समाधानकारक असले पाहिजे. या 3 अटी जर ते पूर्ण करत असतील, जे शिक्षक पूर्ण करत असतील, प्रशिक्षण 12 वर्षाच्या अहर्ताकारी सेवेनंतरचं जे आवश्यक आहे ते जे किमान 3 आठवड्याचं असते, आता ते 50 तासात झालंय, 10 दिवसाचं ऑनलाईन झालेलं आहे. सेवांतर्गत प्रशिक्षण, 12 वर्षाची अहर्ताकारी सेवा आणि गोपनीय अहवाल किमान 2 वर्षाचे, हे आपले योग्य असले पाहिजे, समाधानकारक असले पाहिजे. आपण वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी पात्र आहोत. सिनियरिटी नाही, काही ज्युनियरिटी नाही, ज्याचे 12 वर्ष झाले एकाच वेतन श्रेणीमध्ये आणि प्रशिक्षण झालं, 12 वर्ष ज्या तारखेला झाले त्या तारखेपासून त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होईल. प्रशिक्षण कधी करू द्या, डझंट मॅटर. हे झालं वरिष्ठ वेतन श्रेणी. आता किचकट जो भाग आहे, महाराष्ट्रातून ज्या कामासाठी मला ज्या माहितीसाठी प्रश्न विचारलाय तो किचकट भाग म्हणजे मित्र थोडं लक्ष द्या, टिपून घ्या जर काही आवश्यक असेल तर. निवड श्रेणी कुणाला प्राप्त होते? बरं, एक माझं राहून गेलं. वरिष्ठ वेतन श्रेणीबद्दल बोलायचं झालं, एक राहून गेलं. समजा एखादा शिक्षक 5-6-7 वर लागला, म्हणजे मिडल स्कूलमध्ये लागला, 12 वर्ष झाले, वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली. 12 वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाल्याबरोबर हायस्कूलमध्ये प्रमोशन झालं, तिथेही 12 वर्ष झाले, तिथेही त्यांना पुन्हा वरिष्ठ वेतन श्रेणी मिळेल. तोच शिक्षक योगायोगाने मुख्याध्यापक झाला आणि मुख्याध्यापक पदावरही 12 वर्ष राहिला, तेव्हा त्यांनाही पुन्हा 3री वरिष्ठ वेतन श्रेणी मिळेल. असं हे फार रेअरली, खूप क्वचित, म्हणजे माझ्यात अजून निदर्शनास आलेली नाहीये, परंतु हा लाभ होऊ शकतो. 12 वर्ष लागल्या, एखादा जर कमी वयात शिक्षक लागला असेल, बरेच शिक्षक डीएड बेसिसवर लागतात. प्राथमिक शाळेमध्ये 12 वर्ष झाले, वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली. संस्थेमध्येच हायस्कूलवर पदोन्नती झाली, तिथेही 12 वर्ष झाले, वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालाच पाहिजे, मिळते. आणि तो शिक्षक जर पुन्हा मुख्याध्यापक झाला असेल तर पुन्हा त्याला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळू शकते. म्हणजे एका शिक्षकाच्या संपूर्ण टेन्युअरमध्ये जर तरतुदी बसत असेल तर 3 वेळा वरिष्ठ वेतन श्रेणी मिळण्याचा लाभ हा त्याला आहे.
निवड श्रेणीबद्दल संस्थेत अंतर्गत किंवा संवर्गात. आता संस्थेअंतर्गत म्हणजे शाळा, एक शाळा असेल तर एक शाळा, दोन शाळांची संस्था असेल तर म्हणजे संस्थेअंतर्गत म्हणून समजून घ्या. संस्थेअंतर्गत व संवर्गात, संस्थेअंतर्गत व संवर्गात वरिष्ठ श्रेणीतील 20% पदांना सेवा ज्येष्ठतेनुसार निवड श्रेणी मिळते, असा शासन निर्णयामध्ये शब्दप्रयोग आहे. संस्थेअंतर्गत व संवर्गामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणीतील 20% शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार निवड श्रेणी अनुज्ञेय आहे. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये संवर्गातील, म्हणजे प्राथमिक असेल तर प्राथमिकचा संवर्ग, माध्यमिक असेल तर माध्यमिकचा संवर्ग, संवर्गातील जे वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये शिक्षक आहेत त्यांच्या 20% निवड श्रेणी प्राप्त होते. म्हणजे 5 शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये जर कार्यरत असतील, 5 शिक्षक वरिष्ठ वेतन, 5ला 1, 20% म्हणजे 5ला 1, 5 शिक्षकांचा जो संवर्ग असेल, गट असेल, त्या 5 शिक्षकांच्या मागे एका शिक्षकाला निवड श्रेणी प्राप्त होते. पण 5 शिक्षक कुठले असायला पाहिजे? 5ही शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीतील असायला पाहिजे. तर 5 मध्ये जो सिनियर मोस्ट असेल त्यालाच निवड श्रेणीचा लाभ मिळेल. म्हणजे 5ला 1 म्हणजे 6व्याला नाही, 5 शिक्षकांचा जो वरिष्ठ वेतन श्रेणीचा गट असेल त्या 5 शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीतील गटांपैकी जो सेवा ज्येष्ठ शिक्षक असेल त्याच शिक्षकाला, म्हणजे 5ला 1, 5 मधून 1, त्या सेवा ज्येष्ठ शिक्षकाला निवड श्रेणीचा लाभ मिळेल. परंतु तो 5वा शिक्षक 12 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणीत असला पाहिजे. आता पुन्हा कन्फ्युजन वाढेल तुमचं. 12 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणीत, वरिष्ठ वेतन श्रेणी किती वर्षानंतर लागते? लक्ष द्या, 12 वर्षानंतर. 12 वर्षानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी लागली. 12 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणीतील, म्हणजे 12 वरिष्ठ वेतन श्रेणी लागायला 12 वर्ष आणि 12 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणीचे, म्हणजे 12 24 वर्ष. त्या 5व्या शिक्षकाचे 24 वर्ष पूर्ण झालेले असायला पाहिजे. त्याची पदव्युत्तर पदवी पूर्ण, म्हणजे पीजी, पोस्ट ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. आणि पुन्हा निवड श्रेणीचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं पाहिजे, तर त्या सिनियर मोस्ट व्यक्तीला निवड श्रेणी मिळते, सरसकट सर्वांना नाही. म्हणजे जर एखाद्या शाळेमध्ये 5 शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीचे आहेत, ज्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेली आहे, 5 शिक्षक, जोपर्यंत पण 5ही शिक्षक 24 वर्षाचा कोणीच नाही, 24 वर्ष सेवेला कोणालाच झालेले नाही, तर कोणाला मिळेल काय? नाही मिळणार. 5 पैकी ज्याची सेवा 24 वर्ष झालेली असेल त्यालाच निवड श्रेणी मिळेल. बाकीच्याची सेवा 24 वर्ष झाली नसली तरी काही हरकत नाही. फक्त अट कशी आहे? वरिष्ठ वेतन श्रेणीतील 5 शिक्षक असायला पाहिजे. त्याच्यातला जो सिनियर मोस्ट होईल त्याच्यापैकी ज्याला 24 वर्ष आधी पूर्ण होईल किंवा झाली असेल त्यालाच निवड श्रेणी मिळेल. या 4 शिक्षकांना निवड श्रेणी मिळणार नाही, म्हणजे 5ला 1. म्हणून ज्यांनी निवड श्रेणीचं प्रशिक्षण केलेलं आहे सर्वांनाच मिळेल याची गॅरंटी नाही. कोणाला मिळेल? आपणच आपल्या शाळेतलं कॅल्क्युलेशन करायचं. आपल्या शाळेमध्ये निवड श्रेणी प्राप्त किती शिक्षक, आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये आपल्या प्रवर्गातले, म्हणजे माध्यमिक शाळेचे, प्राथमिक शाळेचे, प्राथमिकवाल्यांनी प्राथमिकचा विचार करायचा, माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांनी माध्यमिक शाळेतला विचार करायचा, आपल्या संवर्गातले, आणि उच्च माध्यमिकवाल्यांनी उच्च माध्यमिकचा विचार करायचा. आपल्या शाळेतील माध्यमिक शाळा, म्हणजे तुम्ही जर सेकंडरी टीचर असाल तर सेकंडरीमध्ये, माध्यमिक विभागामध्ये, माध्यमिक संवर्गामध्ये आणि पूर्ण संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये वरिष्ठ वेतन श्रेणीचे किती शिक्षक आहेत? आता समजा वरिष्ठ वेतन श्रेणीचे 10 शिक्षक आहेत, 10, तर किती लोकांना निवड श्रेणी मिळेल? 2 लोकांना.
दोन कोणते? जे 10 मध्ये जे सिनियर आहेत, पहिल्या नंबरवर जे आहेत सेवा ज्येष्ठतेमध्ये, या इकडून 2, या 2 लोकांना मिळेल. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे जर असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या शिक्षकाला निवड श्रेणी मिळेल. पण केव्हा मिळेल? जर त्या दोघांचे 24 वर्ष झाले आहेत का, त्या दोघांचेही पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहेत का, आणि त्यांनी निवड श्रेणीचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे का, हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अशी जर परिस्थिती असेल, म्हणजे 10 शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीतील असेल आणि त्याच्यातील जर 2 24 वर्ष झालेले असतील तर दोघांना मिळेल. 5 वरिष्ठ वेतन श्रेणीतील असतील तर 5 पैकी जो सिनियर मोस्ट असेल पण त्याची 24 वर्ष झाली आहे का त्यालाच मिळेल. पीजी असायला पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि प्रशिक्षण पूर्ण करायला. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अध्यापनाच्या विषयामध्ये, जे विषय आपण विद्यार्थ्यांना शिकवतो त्याच विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बीएससी झालेले जे शिक्षक बांधव आहेत ते एमएससी करू शकत नाही, तर ते मुक्त विद्यापीठातून एमएससी केलं असेल तेही चालेल, त्यांच्याकडे एमएड केलं असेल तेही चालेल. एज्युकेशन, मास्टर इन एज्युकेशन, मुक्त विद्यापीठाची एक पदवी आहे एमई, मास्टर इन एज्युकेशन, तीही देखील चालेल. म्हणजे बीएससी बीएड जे शिक्षक आहेत निवड श्रेणी जर त्यांना हवी असेल पण त्यांच्याकडे जर एमएससी नसेल, पण ते एमएड असेल तरी ते पात्र आहे. मास्टर इन एज्युकेशन मुक्त विद्यापीठाची पदवी असेल तरी ते पात्र आहे. आणि मुक्त विद्यापीठातून एमएससी केलं असेल तर काही प्रश्नच नाही. मग अध्यापनाच्या विषयातून हा शब्दप्रयोग थोडा म्हणजे अध्यापनाच्या विषयात आपण पीजी असलं पाहिजे. म्हणून मित्र हो, भविष्यात निवड श्रेणी घेण्यासाठी आपण जे जे विषय शिकवतो त्या विषयामध्ये पीजी करा. इतिहास शिकवणाऱ्यांनी हिस्ट्रीमध्ये करा, मराठी शिकवणाऱ्यांनी मराठीत करा, इंग्रजी शिकवणाऱ्यांनी इंग्रजीत करा. जर इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये पीजी करणं कठीण होत असेल तर आपला दुसरा जो सब्जेक्ट असतो, भूगोल असतो, इतिहास असतो, नागरिकशास्त्र असतो, सिव्हिक्स असतो, या विषयामध्ये तुम्ही पीजी केलं तरी चालेल. तरतूद काय आहे? अध्यापन ज्या विषयाचा आपण करतो त्या विषयात आपण पीजी असायला पाहिजे. बस. निवड श्रेणीसाठी निकष काय? 24 वर्ष, प्रशिक्षण आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, या अटी त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. प्रशिक्षण, पीजी, दुसरी अट, आणि तिसरी सेवेची 24 वर्ष असली पाहिजे. आणि 5 शिक्षक त्याला पकडून, बरं त्याला सोडून नाही, त्याला पकडून हा 5वा शिक्षक राहील. 5 पैकी जो सिनियर असेल त्यालाच निवड श्रेणी मिळेल. मी वारंवार सांगतोय, विषय किचकट आहे, समजून घ्या. आता मला वाटते समजलं असेल. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की डॉक्युमेंटेशन काय? वरिष्ठ वेतन श्रेणीला गोपनीय अहवाल 2 वर्षाचे, शाळा समितीचा ठराव, प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र, सेवा पुस्तकाची छायांकित प्रत आणि आपले अप्रुव्हल्स, ज्याला आपण नियुक्ती आदेश म्हणतो. बस 5 डॉक्युमेंट्स. माझं स्पष्ट मत आहे की 5 डॉक्युमेंट शिवाय दुसऱ्या तिसऱ्या कागदपत्राची गरज नाही वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी. पण वेगवेगळ्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आपापल्या पद्धतीनं बरेच डॉक्युमेंट मागवतात, परंतु 5 डॉक्युमेंट फार आवश्यक आहे. गोपनीय अहवाल 2 वर्षाचे, शाळा समितीचा ठराव, प्रशिक्षण प्रमाणपत्र, सेवा पुस्तक आणि अप्रुव्हल्स, नियुक्ती आदेश, हे 5 डॉक्युमेंट्स. आता निवड श्रेणीसाठी काय डॉक्युमेंट्स पाहिजे? हे 5 डॉक्युमेंट त्यांनाही पाहिजे निवड श्रेणीसाठी. फक्त ऍड का करायचं निवड श्रेणीसाठी? संस्थेतील संवर्गातील वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त शिक्षकांची यादी किंवा संख्या. दुसरं डॉक्युमेंट, निवड श्रेणी कुणाकुणाला मिळालेली आहेत. तिसरं डॉक्युमेंट, सेवा ज्येष्ठता यादी, कारण निवड श्रेणी सिनियर मोस्ट व्यक्तीला मिळतात. सिनियर मोस्ट म्हणजे कोण हे पण लक्षात ठेवा. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आधी झालं म्हणजे मी सिनियर, माझं प्रशिक्षण आधी झालं म्हणजे मी सिनियर, असं नाही. 24 वर्ष ज्याची आधी झाली. आता 2 व्यक्ती आहे, एका व्यक्तीचे 24 वर्ष आधी झाली पण पोस्ट ग्रॅज्युएशन उशिरा झालं, एका व्यक्तीचं 24 वर्ष आधी झाली पण प्रशिक्षण उशिरा झालं. म्हणून बेसिक कन्सेप्ट, ज्याचे 24 वर्ष आधी झाले, म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. सिनियरिटी लिस्ट मध्ये ज्याचं नाव वर आहे, जो सिनियर आहे त्याला निवड श्रेणी. सेवा ज्येष्ठतेनुसार असा शब्द प्रयोग केलेला आहे.
प्रशिक्षण किंवा पीजी डझंट मॅटर. पोस्ट ग्रॅज्युएशनचा आणि सेवा ज्येष्ठतेचा तसाही काही संबंध येत नाही. म्हणून ज्याची 24 वर्ष आधी झाले त्यालाच मिळेल आधी. ज्याचं बरेच शिक्षक मला फोन करतात, पण माझं तर पीजी आधी आहे, त्यांनी नंतर केलं. मित्र हो, तसं नाही. सेवा ज्येष्ठता यादीमध्ये तो जर वर असेल तर त्याला आधी लाभ मिळेल. तुम्ही पीजी केव्हा केलं डझंट मॅटर. इज दॅट क्लिअर? ओके. त्यानंतर रिटायर्ड शिक्षकाबाबतीत जर प्रस्ताव सादर करत असाल तर त्याला पीपी ऑर्डर लागेल. म्हणजे निवड श्रेणीसाठी 4च कागद ऍड जास्त करायची आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त शिक्षकांची संख्या, निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांची संख्या म्हणजे यादी, सेवा ज्येष्ठता यादी आणि पीपीओ. वरिष्ठ श्रेणीचे 5 डॉक्युमेंट्स आणि निवड श्रेणीचे 4 डॉक्युमेंट. 9 डॉक्युमेंट्सच्या अलीकडे काहीही कागदपत्राची आवश्यकता नाही, असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. मित्र हो, बऱ्याच शिक्षकांनी हमीपत्रावरही वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी मिळालेली आहे. त्याच्यासाठी देखील शुद्धीपत्रक निर्गमित झालेले होते, पण त्यांनी कालांतराने प्रशिक्षण पूर्ण केलंय. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल तर मन मोठे करून दुरुस्ती करून घ्या. ही आपणास माझ्यासारख्या एका सहाय्यक शिक्षकाची नम्र विनंती. धन्यवाद.